पहा इथं आपल्या त्या 2 रूम आणि इथं ह्यांचं एक कॉटेज टाईप आहे. इथं आपला सिलेंडर लावलाय, चहा करून झालेला आहे आणि आता त्याच्यात मॅगी लावलेली आहे. वातावरण खरंच खूप सुंदर झालं होतं. सुमारे तासभर जोरात पाऊस पडत होता आणि आत्ताच तो पाऊस थांबला होता. आम्ही इथे अजून साधारण तासभर थांबलो. चहा आणि मॅगीचा नाश्ता झाला आणि आता पुढचा प्रवास सुरू करायचा आहे जटायू अर्थ सेंटर कडे. म्हणून चला पुन्हा एकदा निघूया नवीन अनुभवासाठी. तर चला पाहू, ही आहे आमची केरळ स्टोरी. आता आपल्या बरोबर इथले जे ओनर आहेत प्रवीण आहेत, तर यांचा मी नंबर वगैरे देतो तुम्हाला. यांच्या ह्या 2 रूम आहेत आणि जरी ह्या दोन्ही रूम जरी बुक असल्या तरी हे तुम्हाला इथलं जवळपास जे काही होमस्टे आहेत त्याच्यापैकी कुठलं पण ॲडजस्ट करून देतील. सर आपलं नाम? प्रवीण. ह्यांना हिंदी पण येते, इंग्लिश पण येते, त्यामुळे काही लँग्वेज बॅरियर काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही त्यांना कॉल करा, ह्यांचा नंबर वगैरे देतो मी तुम्हाला. ठीक आहे. आणि मुन्नो आयलंडला नक्की या आणि बोटिंगची राईड नक्की करा. खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. थँक्यू सर. तर हे पहा, रोड खूपच नॅरो आहे आणि रोड कंजेस्टेड आहे, तर इथून गाडी आणणं जरा अवघडच आहे. पण ठीक आहे, येते गाडी. मी आता पुढचा एक बंगला बघितला, त्यांच्याकडे तर इनोवा आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. फक्त थोडं जरा आपल्याला वाटतं की वारा येईल का नाही गाडी, पण येते गाडी. निवांत आहे, शांत आहे. खरंच म्हणजे ऍक्च्युअल केरळचे जे फिलिंग आहे ना ते इथं आम्हाला भेटलं. लॉजिंग वगैरे असं काही नाहीये. इथं एक होती इनोवा पण ती गेली आता. तर आता इथून आपल्याला गुगलचं लोकेशन ऑन करायचंय आणि आता आपल्याला जटायूला निघायचंय. जटायू पाहायचं आहे. तिथं केबल कार वगैरे. सकाळपासून एवढा धाड 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 आवाज चालू आहे, भयानक आवाज येतोय. पुण्यात कधी एवढे आवाज येत नाहीत. ठीक आहे, चला आता आपण जटायूला जाऊ आणि केबल कारने आपल्याला वरती जायचंय. बघू आता तिथे काय व्यवस्था होतंय नाही होतंय. चला. पुन्हा एकदा केरळचे सुंदर रस्ते पाहत आम्ही निघालो जटायू अर्थ सेंटर कडे. रस्त्यात थोडा थोडा पाऊस चालू होता. इथे कुठल्याही भागातून गेलं तरी रस्त्याच्या बाजूला घरे दिसतात, लोक दिसतात. सतत एक जिवंतपणा रस्त्यामध्ये असतो. त्यामुळे आपण पुढे आडरानात आलोय, आजूबाजूला कोणीच नाही अशी भीती आपल्याला कुठेच वाटत नाही. पावसाच्या सरीमधून आम्ही शेवटी पोहोचलो जटायू अर्थ सेंटर इथे. पोहोचल्या वॉचमनने सांगितले, गाडी आता इथं लावलेली आहे आणि बघा सीझन नाही काही नाही तरी जॅम आहे आणि वातावरण खराब झाल्यामुळे केबल कार बंद केलेली आहे. 1 किलोमीटर वर चढून जावं असं म्हणतात येत, पण आपण तर जाऊ शकत नाही. आता काय खालीच 5-10 मिनिटं थांबू आणि जाऊ निघू आता इथून. जटायू अर्थ सेंटर आणि माझ्या मते वरती जटायू आहे आणि काय नक्की कशाची लाईन आहे काही कळत नाही, तिकिटासाठी आहे का काही. तर आमच्या चिवमाऊने तर सांगितलेलं आहे की नाही जायचंच आहे आपल्याला वरती. तर आता तिकीट काढतोय 325 रुपये आणि आता जाऊ आपण तिकीट काढून. तिकीट काढलंय आणि आपण चाललेलो आहे तिथल्या साईडला. तिकीट चेक करतात, मग तिथून असं इकडे यायचं आणि आता आपण चाललेलो आहे. तर आता मीच तुमच्यावर एक्सपिरियन्स शेअर करतो नक्की किती वर चढायला आहे, किती त्रास होतोय नाही होतोय. ह्या दोघींची इच्छा होती की जायचंच ना. ठीक आहे, चढायचं आता. चला, ओके. चेकिंग. हे वॉकवे इन. चला. हां, ते तर बंद आहे ना, केबल कार बंद आहे. हो, क्रॉस चालायची मेथड. ओके, ठीक आहे. पायऱ्या आलं ना की तशी मेथड वापरा. हे बा नाही ना, इथं तसं वर अशा पायऱ्यात. हे असं तिकडून खालून आलेलो आहे आम्ही. फक्त आम्हीच नाही, त्या दिवशी जेवढी लोक आली सगळ्यांना पायऱ्यात चढूनच वर जायचे होते. रस्त्याने प्रत्येक ठिकाणी दिसत होते लोक खूप दमलेले होते, पण वर जायची इच्छा होती. इथं जरा त्रास होणारच आता. चला, तर तिकडून चढून आलोय बघा तिकडून. आता इकडे उतरायचं. हे काय राव, वर खाली. हे आणि घसरेल, पळू नका. बघा अजून परत आता खाली जायचंय. हा एक्झिट रोड नाही ना हा नक्की? हा, अरे यार ते जटायू वरती असेल ना. हे आता इथून काय एंट्री गुहा, इथून एक्सिलेटर असलं तर बरं होईल बाबा. छोटीशीच गुहा आहे आणि आता इथून
हो आता परत चढाई सुरू आहे. ओके तिकडून चढून आलेलो आहे, आता परत खाली उतरायचं आणि ते जटायूवरती आहे. म्हणजे का हे वर खाली करतायत. सरळ सरळ वर पायऱ्या दिल्या असत्या लवकर पोचलो असतो. आता परत तिकडून उतरून आलो, आता परत वर चढायचं. काय राव बरंच असं खालून आलेलं आहे आणि आता अजून इकडून वरती इकडं वरती. चला आता परत अजून वरती आणि परत तिकडं वरती. अरे बा एवढं वर जायचं अजून. तिकडून पण बरंच वरती जायचं आहे. ढगाळ वातावरण आहे, सूर्य नाही आहे, ऊन नाही आहे, त्यामुळे तरी थोडं बरं वाटतंय. नाहीतर भयानक त्रास झाला असता. अजून वर जायचं आहे, बघू तरी अजून किती वर जायचं. माऊ ते कसे चढतात हे पा. ही जी व्यक्ती कशी तिरकी चढतीये, तर असं म्हटलं जातं की असं तिरकं चढलं की दम लागत नाही, सरळ चढलं की दम लागतो. ठीक आहे आपण आता ट्राय करू. आता हे इथं आणि तो स्टॅच्यू आता दिसायला लागलेला आहे. हे काय वरती बघ की, ते बघ की पाय दिसतोय. पोचलो चला हे दिसतंय आम्ही पोचलेलो. आणि केबल कार थोडी पुढं सरकतीये. म्हणजे आम्ही वर केल्यावर चालू केलं वाटतं त्यांनी. आता काय अन्याय हा राव. चालले ते, अरे यार अख्खा घाम निघाला. केबल कार चालल्यात आता खाली. काय राव म्हणजे आता चालू केली वाटतं त्यांनी केबल कार. बघा ह्याला बॅड लक मानतात. अख्खं पूर्ण चढून आल्यावर केबल कार सुरू झाली. त्यांचं म्हणणं होतं की पाऊस आहे आणि पावसामुळं केबल कार बंद आहे. आता पाऊस थांबला आणि केबल कार सुरू केली. पण त्यात कोण दिसत नाही राव, माणसं बसलेली. त्याच्या नादात मी बराच वेळ झाला व्हिडिओ केला नाही. आम्ही असं एवढं आलेलो आहे आणि आता तिथं स्टॅच्यू आहे. आणि हे पाहिजे केबल कार काय यांचे अजून नुसतंच मोकळे जातात. काय टेस्टिंग चालू आहे का काही कळत नाही आहे. एवढ्या खालून आम्ही आता आलेलो आहे. आणि जर का तुम्ही आले तर मी असं मानणार नाही की तुम्ही इथं चालत येऊ नका. होतोय त्रास, पण एवढं लांब यायचं, केबल कार बंद असली तर रिटर्न जायचं हे चुकीचं आहे. तुम्ही या, म्हणजे नंतर रिग्रेट नको वाटायला. थोडा त्रास होईल. हे पहा मागच्या साईडला. आता वरती आलो, एवढं चढलोय. तर इथं काय आहे हे इथं आपण लेमन ज्यूस घेऊ आणि लेमन ज्यूस घेऊन मग करू याचा व्हिडिओ. लेमन ज्यूस मागवलेत. हा लेमन ज्यूस 50 रुपयाला आहे. एवढं चढून आलोय तर एनर्जीच पाहिजेलच. आता 50 रुपये खर्च करावेच लागतील. हे इथं काय बसायचं ठिकाण आहे. इथं नक्की काय असेल. नंतर तिकडं काय छोटंसं मंदिर आहे आणि हा जटायू. जटायूला इथे उडताना नाही तर जखमी अवस्थेत जमिनीवर पडलेलं दाखवलं आहे. कारण रामायणातील कथेनुसार रावण सीतेचे अपहरण करून नेत असताना जटायूने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. जटायूने रावणाशी युद्ध केले, पण रावणाने आपल्या तलवारीने जटायूचे पंख छाटले. त्यामुळे जटायू गंभीर जखमी होऊन खाली पडला. ही प्रतिमा 200 फूट लांब, 150 फूट रुंद आणि 70 फूट उंच आहे. जायचं चला इकडून. आता एक चालली आहे, एक येते आणि सर्व्हिस सुरू झालेली असं वाटतंय. अरे यार लोकच नाही ह्याच्यात अजून. नक्की सुरू झालंय का नाही काय माहिती. जाऊ चालत. तर आपण आता चाललो आहे ट्रिपमधील सर्वात स्पेशल ठिकाणी. ते ठिकाण ज्या ठिकाणासाठी उन्हाळ्यात केरळची ट्रिप प्लॅन केली ते म्हणजे मुन्नार. रस्त्याने एक सुंदर मांजर बॅग मधून ठेवून नेताना दिसले. मांजर सुंदर वाटत होते. आम्ही पाहत राहिलो. कसं बघतंय ते आपल्याकडे.
दाखवते हो का? या ट्रिपमध्ये तसं आम्ही केरळ खूप फिरलो, खूप काही पाहिलं, पण ट्रॅफिक कुठं सापडत नव्हतं आणि शेवटी इथे आम्हाला 1 ते 2 मिनिटाचं ट्रॅफिक मिळालं. पहिल्यांदा लागलो आहे ट्रॅफिक. या 1 ते 2 मिनिटाच्या ट्रॅफिकचा अनुभव घेऊन आम्ही पुढे निघालो. रस्त्यात पुन्हा पाऊस सुरू झाला. आता मुन्नारकडे जाणे शक्य नव्हते. मुन्नार अजून 4 तास लांब होते, म्हणून आम्ही अलीकडेच मुक्काम करण्याचे ठरविले. आता मुन्नार इथून 60-70 किलोमीटर लांब आहे, म्हणजे 2.5 तास लागतील. आणि आपण आता इथं, कारण रात्री साधारणतः मुन्नार घाट असल्यामुळं इथं पोहोचायला रात्री 12-12:30 वाजता. असं रात्री 12-12:30ला जाणं योग्य नाही आहे. त्यामुळं आपण इथं आणि आहे ना ह्या इथं नॉन AC रूम घेतलेले आहेत. तर ॲक्च्युली काय आत्तापर्यंत आपण जे स्टे केले होते ते जवळपास समुद्राच्या जवळच होतं. गोकर्णा म्हणा, कन्नूर म्हणा. तर समुद्राच्या जवळ ह्युमिडिटी खूप असल्यामुळं प्रॉब्लेम होतो. पण आता आपण समुद्रापासून खूप लांब आहे, त्यामुळे इथं आपण विदाऊट AC रूम घेऊ शकतो. आणि आम्ही आता विदाऊट AC रूम घेतलेली आहे. 1000 रुपये एका रूमचे असे चार्जेस आहेत. ही अशी रूम आहे. आणि हे वरती फॅन्स आहेत. आणि दुसरी तर अशा पद्धतीने तर हे काही 2000 रुपयेच गेलेले आहेत फक्त ह्यावेळेस. इतर वेळेस जे एवढे पैसे जातात तर आहे व्यवस्थित, म्हणजे 1000 रुपयाच्या हिशोबाने खूप चांगली रूम आहे ही. तर ह्याचे पण मी नंबर वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला देतो डिस्क्रिप्शनमध्ये. तर आता हे शेजारीच छोटंसं हॉटेल आहे, तिथं डोसा वगैरे काय भेटतो, तर ते सगळं ऑर्डर केलेलं आहे. तिथून आता ऑर्डर करून खाऊ आणि उद्या सकाळी जायचं आता मुन्नारला.